बरेच जण निवडणूक आले की काही ना काही ते कार्यक्रम घेत असतात, पण आम्ही निवडणूक असो नाही तर नसो प्रत्येक वेळी आम्ही जनतेमध्ये असतो. पुणे महानगरपालिकेत गेल्यानंतर लोकांना असं वाटलं की बाबा आता ग्रामपंचायतपेक्षा या ठिकाणी डबल पद्धतीने कामं होतील, पण उलट झाले. आता लोकांना असे म्हणायचे वेळेला ग्रामपंचायत बरी होती. अनेक कामं जे 25 वर्ष विरोधकांना जे जमलं होतं ते आम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं. रस्त्याचे प्रश्न असतील नाही तर दिवाळी असेल, दिवाळी आली तर माझ्या महिला भगिनीची दिवाळी गेले 9 वर्ष झाली या प्रभागामध्ये मी साजरी करतो. म्हणजे निवडणूक म्हणून कधी काम केलं नाही. बावधन मध्ये PUIT कॉलेजच्या बाजूला त्या ठिकाणी कुस्ती संकुल बनवायचं आमचं एक स्वप्न आहे. बावधन कोथरूड क्रीडा महोत्सवाची सुरुवात होते आणि त्याच्या ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे. या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, या कार्यक्रमाचं या महोत्सवाचं ज्यांनी आयोजन केलं ते किरण दगडे पाटील माझ्या सोबत आहेत. कधीपासून ही सुरुवात होणार या क्रीडा महोत्सवाला आणि यामध्ये कुठले कुठले खेळ असणार आहे, किती खेळाडू सहभागी असणार आहेत? गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी कोथरूड बावधन क्रीडा महोत्सव या ठिकाणी घेतोय आणि प्रत्येक सोसायटी या ठिकाणी सहभागी होत असते. प्रत्येक सोसायटीची एक टीम असते, त्याच्यामध्ये फुटबॉल असतं, त्याच्यामध्ये लॉंग टेनिस असेल, क्रिकेट असेल, मॅरेथॉन, अशा अनेक खेळांचा सहभाग याच्यामध्ये असतो आणि गेले 3 ते 4 वर्षाला मी याचं आयोजन करत असतो. याशिवाय तुमच्या या भागामध्ये अनेक किरण दगडे पाटलांच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. हे राबवले जातात ही गोष्ट वेगळी, मात्र या उपक्रमाला आणि या कार्यक्रमाला जी उपस्थिती असते ती लक्षणीय असते. इतकी गर्दी कशी काय जमते? काय पॅटर्न आहे दगडे पाटलांचा? गेली अनेक वर्ष झालं तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे बरेच जण निवडणूक आले की काही ना काही ते कार्यक्रम घेत असतात, पण आम्ही निवडणूक असो नाही तर नसो प्रत्येक वेळी आम्ही जनतेमध्ये असतो. प्रत्येक सण या ठिकाणी आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो. क्रीडा महोत्सव असेल, असे अनेक कार्यक्रम आम्ही दर 2 ते 3 महिन्याने आमच्या ह्या भागामध्ये काही ना काहीतरी आमचे कार्यक्रम होत असतात. त्याच्यामुळे आमचा अनेक लोकांशी या ठिकाणी संपर्क, प्रत्येक सोसायटीमध्ये संपर्क. माझे गेले 2 ते 3 ऑफिस, मला वाटतं बावधनला एक ऑफिस आहे, भुसारी कॉलनीत एक ऑफिस आहे, आत्ताच निवडणूक म्हणून ऑफिस नाही आहे, जनसेवा कार्यालय. गेले 9 वर्ष झालं या भागामध्ये आम्ही हे जनसेवा कार्यालय काम करते. एक फिरतं जनसेवा कार्यालय आहे, त्या ठिकाणी ते प्रत्येक भागात जातं. जनतेची जी कामे असेल ते मार्गी लावण्याचं काम ते जनसेवा कार्यालय करतं. त्याच पद्धतीने आम्ही एक आता उपक्रम चालू केलेला आहे. कोणी एक फोन केला की कचऱ्याची गाडी आमची त्या ठिकाणी जाते. असे अनेक कामं आम्ही या प्रभागामध्ये करत असतो. त्याच्यामुळे जनतेशी एक आमचा कनेक्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे. गेल्या 2-4 वर्षापासून निवडणुका झाल्या नाही, प्रशासन राजवतं, तर कुठल्या असा अडचणीचा सामना करावा लागला की आपण सध्या नगरसेवक नाही, प्रशासनावर अवलंबून राहावं लागत होतं, अशी कुठले कामं रखडले गेलेत? असे अनेक कामं आहे. आज अनेक कुणाचा फोन आला, मला ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आलेला आहे, तर आम्ही त्यावेळेस नगरसेवकांनी हक्काचं बजेट असायचं बा आम्ही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची ते जे काम असेल ते मार्गी लावू शकत होतो. त्यानंतर रस्त्याचा प्रश्न असेल व त्या ज्या ठिकाणी आपण रस्ता करायचा असेल त्या ठिकाणी अनेक वेळा आम्हाला त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो, पण त्या ठिकाणी ते प्रश्न मार्गी लागत नाही. पण नगरसेवक असताना आम्हाला जो हक्काचा निधी भेटतो जनतेची सेवा करण्यासाठी तो ह्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. अनेक समस्या त्याच्यामुळे या ठिकाणी हे झालेल्या आहे, उद्भवल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल बावधन बुद्रुक, आज ग्रामपंचायत असताना या ठिकाणी अनेक कामं व्हायची. म्हणजे जसं पाहिलं तर पुणे महानगरपालिकेत गेल्यानंतर लोकांना असं वाटलं की बाबा आता ग्रामपंचायतपेक्षा या ठिकाणी डबल पद्धतीने कामं होतील, पण उलट झाले. आता लोकांना असे म्हणायचे वेळेला ग्रामपंचायत बरी होती, कारण थोडंफार का होईना या ठिकाणी कामं होत होती. अशा अनेक समस्या आम्हाला प्रभाग ग्रामपंचायत हे बावधन असेल नाही तर कोथरूड भाग असेल, अनेक समस्या ह्या ठिकाणी निवडणूक न झाल्यामुळे या ठिकाणी येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राजकारणात सक्रिय, उपसरपंच होता, त्यानंतर तुमच्या धर्मपत्नी सरपंच राहिल्या, थेट जनतेतून निवडून आल्या, त्यांची एक ऐतिहासिक नोंद आहे. तर त्यानंतर तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलं, तर असे कुठले कामं केलेत की ते अभिमानाने तुम्ही सांगू शकता? गेली अनेक वर्षाला या ठिकाणी आम्ही काम करतोय. आज बावधनमध्ये पाण्याचा प्रश्न होता, गेली 50 वर्ष पाण्याचा प्रश्न होता, तो कुठेतरी आम्ही ह्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे. थोडाफार प्रश्न आहे, पण आता ह्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी चंद्रदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जो 32 कोटीची
पाईपलाईनचं ह्या ठिकाणी उद्घाटन दादांच्या हस्ते आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी बऱ्यापैकी ह्या ठिकाणी पाण्याचा एक प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे. त्याच पद्धतीने एकलव्यचा डीपी रोड असेल, मौर्यवरचा एक रस्ता प्रश्न, हे जे गेली 23 वर्ष आलं ह्या ठिकाणी मार्गी लागले नव्हते. महात्मा हवे असेल, असे अनेक कामं जे 25 वर्ष विरोधकांना जे जमलं होतं ते आम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा एक आनंद वाटतो की जे त्यांना जमलं ते आम्ही करून दाखवलं. नक्कीच. आता निवडणूक समोर आलेली आहे, तर कुठले असे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोर जाणार आहेत आणि लोकांना सांगणार आहेत की यस, हे आम्ही कामं केले आणि हे कामं आम्हाला करायचे? मी आत्ताच सांगितलं की या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, जे जे जनतेच्या मागण्या होत्या, आम्ही जे 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही निवडणुकीला उभं होतो त्यावेळेस आम्ही जे शब्द दिले होते, मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. चुकून एखादे काय राहिले असतील, पण मला वाटतं की माझ्यात म्हणण्यानुसार या ठिकाणी 100% आम्ही या ठिकाणी जे शब्द दिले होते नक्की पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही हक्काने या ठिकाणी जाऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे, निवडणूक आले की प्रत्येक जण काहीतरी वाटप करेल कुठेतरी, पण गेली 9 वर्ष आलं मी माझ्या म्हणजे रस्त्याचे प्रश्न असतील, नाही तर दिवाळी असेल, दिवाळी आली तर माझ्या महिला भगिनीची दिवाळी गेले 9 वर्ष झाली या प्रभागामध्ये मी साजरी करतो. म्हणजे निवडणूक म्हणून कधी काम केलं नाही. आता तुम्ही पाहिल्यास अनेक लोक काशी यात्रेला घेऊन जातात, नाही तर कुठेतरी उज्जैन यात्रा घेऊन करतात, पण मी निवडणूक म्हणून हे कधी केलं नाही. म्हणजे निवडणूक असो नाही तर नसो, आम्ही आज या ठिकाणी गेली 9 वर्ष झाले, या यात्रा असेल, लोकांची दिवाळी साजरी करणे असेल, नुसतं हे न करता रस्त्याची जे अनेक वर्ष रखडलेली कामं होती ती मार्गी लावलेली आहेत. त्याच पद्धतीने बाहुधमध्ये एक स्केटिंग रिंग, बॅडमिंटन हॉल, असे मोठाले प्रकल्प आम्ही या ठिकाणी क्रीडा संकुल या ठिकाणी उभं केलेलं आहे. आता त्याच सर्वात महत्वाचा मोठा विषय म्हणजे आता बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून इथं आपल्या बाहुधनमध्ये जी 6 एकर गायरान जमीन होती, त्या ठिकाणी साहेबांनी आम्हाला त्या जागी गार्डन, त्याच पद्धतीने नाट्यगृह, पुण्यात मला वाटतं जे यशवंतराव नाट्यगृह आहे, त्यानंतर या भागात नव्हतं, तर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मंजुरी भेटलेली आहे. आणि केळकर संग्रहालय हे या ठिकाणी आमचं एक स्वप्न आहे ते या बाहुधनमध्ये करण्याचं. असं बोललं जातं की किरण दगडे काम करतात, मात्र बोलण्यामध्ये ते कमी राहतात, त्यामुळे काही तोटा होतो का? नाही ना, आम्हाला म्हणजे बोलण्यापेक्षा मी आतापर्यंत तुम्हाला या भागात तुम्ही जनतेला विचारू शकता, म्हणजे काम करणं म्हणजे बोलण्यापेक्षा काम जास्त केलेले ते जनताच सांगेल. मी बोलण्यापेक्षा जनताच सांगते काम किती केलेले आहे ते. आता तुमचा प्रभाग 10 असणार आहे, जवळपास निश्चित झालेला आहे, तर विरोधकाच्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, गेली 9 वर्ष आलं आम्ही या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही विरोधकांचं काय आव्हान आहे, कारण की जनतेमध्ये त्यांना पण माहिती आहे. मला वाटतंय मी आता ज्या गटामध्ये उभा आहे अजून तरी कोणी टाकलं नाही व या गटामध्ये मी इच्छुक आहे, म्हणजे त्यांना पण माहिती आहे किरण दगडेंनी कशा पद्धतीने काम या प्रभागामध्ये केलेलं आहे. पुन्हा जर तुम्हाला संधी मिळाली तर असे कुठले 5 कामं तुम्हाला प्राधान्याने करायचे? मला सर्वात महत्वाचं मी आता सांगितलं, आपलं नाट्यगृह असेल, केळकर संग्रहालय असेल, बाहुधमध्ये मोठं गार्डन असेल, कोथरूडमध्ये आम्ही वेस्टर्न विलेज सोसायटी आहे त्या ठिकाणी एक मुलांना क्रीडा संकुल त्या ठिकाणी बनवतोय. आणि त्याच पद्धतीने आपला जे इथपर्यंत आपलं चांदी चौकांचं मेट्रो येणार आहे मुरली अण्णांच्या माध्यमातून असेल, आपल्या आता ह्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही आता पाहणी केली, ती चांदी चौकापर्यंत येत आहे. तो एक प्रकल्प आमच्या इथं चांदी चौकात आल्या सर्वांना आनंद होईल. प्रभागात आल्यानंतर त्या ठिकाणी तो एक झाल्याचा आम्हाला आनंद होईल. असे काही परत आपण मला वाटतंय ह्या ठिकाणी आपण बाहुधनमध्ये PYT कॉलेजच्या बाजूला त्या ठिकाणी कुस्ती संकुल बनवायचं आमचं एक स्वप्न आहे. कारण की मुळशी तालुक्याचा बराच भाग येतो, या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांनी कुस्ती संकुल आणि फुटबॉल ग्राउंड उपलब्ध करून देण्याचं आमचा म्हणजे एक स्वप्न आहे. नक्की. शेवटचा प्रश्न, किरण दगडे यांना मतदारांनी का मतदान करावं? तेच आता सांगितलं तुम्हाला की ही कामं केलेली आहे, जे जे बोललो ते करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं 100% जनता माझ्या सोबत राहील असा मला विश्वास आहे. नक्कीच. तर हे होते किरण दगडे, जे की सध्या बावधन कोथरूड क्रीडा महोत्सवाची सुरुवात होते आणि त्याच्या ट्रॉफीचं अनावरण सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होतंय. शिवाय येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले असता माझं काम बोलतंय, त्यामुळे येणारी निवडणूक ही माझ्यासाठी आव्हानात्मक नसणार, तर जनताच माझ्या पाठीशी उभी असल्याचं त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.